नमस्कार. इयत्ता दुसरी नवीन अभ्यासक्रम इंग्रजी विषयामधील आज आपण युनिट 1.5 अ फीस्ट इन द फॉरेस्ट जंगलातील मेजवानी ही गोष्ट पाहणार आहोत. सुरुवातीला आपण ही संपूर्ण गोष्ट हे सर्व शब्द विद्यार्थी माझ्या मागे वाचन करतील. त्यानंतर ही गोष्ट मी मराठीमधून इंग्रजी वाचन करून मराठीमध्ये समजावून सांगेन. गोष्ट समजावून सांगितल्यानंतर गोष्टीमध्ये कोणकोणते प्राणी आलेले आहेत, पक्षी आलेले आहेत, त्यांची नावं इथं मी लिहून काढलेली आहेत, ते देखील मी सांगेन. सोबतच इथं गोष्ट संपल्यानंतर इथं काही गोष्टी सांगितलेल्या आहेत बघा, की पदार्थ कुठले आहेत, त्या पदार्थांची नावं, परत गोड पदार्थ, खारट पदार्थ, त्याची देखील नावं इथं दिलेली आहेत, त्याच्या जोड्या लावायच्या, ह्या पदार्थांची नावं हे देखील आपण सांगणार आहोत. आणि लास्टला इथं सांगितलेलं आहे की फॉर द टीचर आस्क द चिल्ड्रन सम क्वेश्चन बेस्ड ऑन द टेस्ट. म्हणजे हे जे क्वेश्चन आहेत त्याच्यावरती मी क्वेश्चनही तयार केलेले आहेत मुलांना फॉर एक्झाम्पल म्हणून. ते क्वेश्चन देखील शेवटी पाहणार आहोत. जर गोष्टीचा व्हिडिओ फार मोठा झाला तर ह्या पेजचा स्वतंत्र व्हिडिओ बनवेल. गोष्टीचा व्हिडिओ फार मोठा नाही झाला तर सर्व एकत्रच घेता येईल. आता जास्ती वेळ न घालवता आपण गोष्ट वाचायला सुरुवात करूया. बाळांनो, गोष्ट ऐकायला आवडेल का तुम्हाला? अगोदर ही गोष्ट कशी वाचायची ते माझ्या पाठीमागे वाचा, ठीक आहे? मग मी गोष्ट समजावून सांगते तुम्हाला. 1.5 A feast in the forest. Look and take the food items that you like to eat. चित्र बघा काय आहे, हे बघा, चपाती अँड भाकरी, दाल, राईस, करी, कर्ड, सॅलड, पिकल, पापड. लिसन अँड एन्जॉय. ऐका आणि आनंद घ्या. टुडे वी आर celebrating Forest Day. Bring your food items for the feast. आता आपण फक्त इंग्रजी वाचन करतोय, बरोबर आहे ना? याचा अर्थ सांगते थोड्या वेळाने. I have carrots. Let us make halwa. We have fruits. To make juice. I have green leafy vegetables. To make soup. I have rice and dal. To make idli. I have tomatoes, brinjals and pulses. To make sambar. I want to make amras and puran poli. Which things do I need? Mangoes, dal, jaggery. I have onions and cucumbers. To make salad. They had a great feast. All the animals and birds enjoyed it. It's sweet. Wow. It's tasty. Yeah. I like it. Oh no. It's little salty. Yummy. Oh. It's hot. आता ही गोष्ट ऐकायला आवडेल का तुम्हाला मराठीत? आता हे इंग्रजी वाचन तुम्हाला मी ही गोष्ट चित्र बघायला लावलं होतं, चित्र निरीक्षण करायला, आणि गोष्ट पण जे इंग्रजी शब्द जमतायत ते वाचायला सांगितलं. तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी समजली का रे? बघू काय समजली तुम्हाला, मला सांगा, मग मी त्याचा अर्थ समजावून सांगते. हा, बर. हा, बर. हा, चित्र बघून सांग. मी हिला अजिबात गोष्ट माझ्या मुलांना सांगितलेली नाही, त्यांना चित्र निरीक्षण करायला लावलेलं. ते स्वतः व्यक्त होत आहेत. पहिलीतून दुसरीत जाताना मूल स्वतः व्यक्त होते, हे महत्त्वाचं आहे. हा, गोष्ट कंटिन्यू कर. हा, बर. बर. आणि मग पक्ष्यांनी ज्यूस करायला
घेतला. बर, ओके, छान. आणि उंदराने भाजी करायला घेतली. बर, आणि कावळ्याने गाय करायला घेतली. बर, आणि माकडाने वांग्याची आणि ब्रिंजल म्हणजे वांग्याची आणि इथं काय सांबर बनवायला घेतले. हां, सांबार बनवायला हे सगळे घेतलेले आहे. बर. आणि हे सगळं घेऊन बनवून काय केलं त्यांनी? सांबार. सांबर बनवलं की, पण शेवटी इथं ह्या चित्रात काय दिसतंय? सगळ्यांनी मिळून काय केलं रे मग? मेजवानी केली. मेजवानी, पार्टी केली आहे की नाही? म्हणजे बऱ्यापैकी गोष्ट तुम्हाला समजली. बघा, आपली मुलं इंग्रजी वाचनात तर एक्सपर्ट होतीलच, परंतु चित्रनिरीक्षणातून सुद्धा मुलांनी स्वतःहून गोष्ट समजून घेतलेली आहे. डायरेक्ट मी त्यांना फक्त हे चित्रनिरीक्षण सांगितलं होतं, गोष्ट आत्ता जस्ट समजावून सांगणार आहे. बघा बाळांनो, आधी हे पाहूयात आपण. हे काय रे? चपाती आणि भाकरी आहे. डाळ म्हणजे डाळीची आमटी, ठीक आहे. राईस म्हणजे काय रे? भात. छान. करी म्हणजे काय? आमटी. कर्ड म्हणजे दही. कर्ड म्हणजे काय? दही. सॅलड म्हणजे सॅलड किंवा कोशिंबीर. काकडी, गाजर आपण तोंडी लावतो की नाही जेवताना. पिकल म्हणजे लोणचे. आणि पापड तर काही सर्वांना माहीतच आहे. आता आपण गोष्ट व्यवस्थित छान समजून घेऊयात. लिसन अँड एन्जॉय. ऐका आणि आनंद घ्या. काय आहे रे? टुडे वी आर सेलिब्रेटिंग फॉरेस्ट डे. आज आपण जंगल दिवस साजरा करणार आहोत. ब्रिंग युअर फूड आयटम्स फॉर द फीस्ट. तुम्ही तुमच्याजवळ असलेले वेगवेगळे पदार्थ घेऊन या आणि आपण त्याची मेजवानी करूयात. आपल्या ह्याचं गोष्टीचं नावच काय आहे? अ फीस्ट इन द फॉरेस्ट. जंगलातील मेजवानी हे गोष्टीचं नाव आहे. मग ते जंगलात काय करणार आहेत रे? मेजवानी करणार आहेत. कशी करणार आहेत? वेगवेगळे पदार्थ आणून. आता कोण काय काय आणते आपण पाहूयात. हा आहे रॅबिट म्हणजे काय? ससा काय म्हणतोय? आय हॅव कॅरेट्स, लेट अस मेक हलवा. माझ्याकडे कॅरेट म्हणजे गाजर. माझ्याकडे गाजर आहे, आपण गाजराचा हलवा बनवूयात. पुढे बघा, हा आहे मोर. पिकॉक, डक आणि लिटल स्पॅरो म्हणूयात, चिमणी म्हणूयात आपण. मग हे काय म्हणतायत रे? हे सर्व पक्षी आहेत. ते म्हणतायत वी हॅव फ्रुट्स टू मेक ज्यूस. आमच्याकडे खूप छान छान फळे आहेत, त्याच्यापासून आपण काय बनवूयात? ज्यूस बनवूयात. हा आहे उंदीर मामा, माऊस किंवा रॅट, ठीक आहे. मग माऊस काय म्हणतोय रे? आय हॅव ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स टू मेक सूप. माझ्याकडे हिरव्या पालेभाज्या आहेत, त्यापासून आपण काय बनवूयात? सूप बनवूयात. हे आहे मंकी, माकड काय म्हणते बघू आपण. आय हॅव टोमॅटोज, ब्रिंजल्स अँड पल्सेस टू मेक सांबर. माझ्याकडे टोमॅटो, वांगी आणि डाळी आहेत, त्याच्यापासून आपण काय बनवूयात? सांबार. व्हेरी गुड. हा आहे कावळा, क्रो. हा काय म्हणतोय? आय हॅव राईस अँड दाल टू मेक इडली. माझ्याकडे डाळ आणि तांदूळ आहे, त्याच्यापासून काय बनवायचं म्हणते कावळा? इडली बनवायची. इडली बनवायला काय काय लागते? डाळ आणि तांदूळ. आता हा हत्ती आहे. हत्ती जरा विचार करायला लागलाय. आय वॉन्ट टू मेक आमरस अँड पुरणपोळी. मला आमरस आणि पुरणपोळी बनवायची. विच थिंग्स डू आय नीड. मला कोणकोणत्या गोष्टी लागतील? मग तो डोक्यात मनात विचार करतोय. मँगोज, दाल, जॅगरी म्हणजे मला आमरसला आंबा लागेल, गुळ लागेल, पुरणपोळीला डाळ लागेल, गुळ लागेल, या व्यतिरिक्त मला आणखी काय काय लागेल असं तो विचार करतोय हत्ती. हा आहे जिराफ. तो काय म्हणतोय? आय हॅव ओनियन्स अँड कुकुंबर्स. माझ्याकडे कांदा आणि काकडी आहे टू मेक सॅलेड. कोशिंबीर किंवा सॅलेड बनवायला त्याच्याकडे काय काय आहे? ओनियन आणि कुकुंबर. दे हॅड अ ग्रेट फीस्ट. आता ह्या सर्वांनी, ह्यांनी गाजर आणून हलवा केला, ह्यांनी ज्यूस केला, ह्यांनी सूप केलं पालेभाज्या आणून, मंकीनं ब्रिंजल, टोमॅटो, पल्सेस आणून सांबर केलं, ह्यांनी काय केलं? डाळ आणि राईस आणून इडली केली, परत आमरस केला, पुरणपोळी केली, सॅलड केलं. मग ते काय झालं? दे हॅड अ ग्रेट फीस्ट. त्यांची मेजवानी कशी तयार झाली रे? एकदम, हे बघा, ही मेजवानी एकदम मस्त आणि चविष्ट तयार झाली. बरोबर आहे. ऑल द ॲनिमल्स अँड बर्ड्स एन्जॉयड इट. सर्वांनी ही सर्व मेजवानी एकत्रितपणे खाण्याचा मस्त पुरेपूर आनंद घेतला. आता बघा, हत्ती काय म्हणतोय? इट्स स्वीट. वा, हे गोड आहे. सिंह काय म्हणते? वाव, इट्स टेस्टी. सिंह म्हणते हे खूपच चविष्ट आहे. जिराफ काय म्हणते? या, आय लाईक इट. हो, हे मला आवडलं. परत स्क्विरल काय म्हणते? खारुताई काय म्हणते? ओ नो, इट्स लिटल सॉल्टी. हे थोडंसं खारट आहे. परत हे मंकी काय म्हणते? यमी, हे खूप छान आहे. आणि कावळ्यांबद्दल काय म्हणते? ओ इट्स हॉट. हे हॉटचे अर्थ दोन आहेत, एक तर गरम किंवा तिखट. हे थोडंसं गरम आहे आणि तिखट आहेत. आता प्राणी कोणकोणते आहेत ते पहिल्यांदा आपण समजून घेऊयात. बघा, हे सांगते तुम्हाला मी. ही जी दवंडी पिटवते की आपला फॉरेस्ट डे, ही स्क्विरल आहे. स्क्विरल म्हणजे खारुताई. ओके. हा आहे रॅबिट म्हणजे
हां, हे पिकॉक. पिकॉक म्हणजे डक. डक म्हणजे स्पॅरो, चिमणी. माऊस. माऊस म्हणजे उंदीर. मंकी. मंकी म्हणजे माकड. क्रो. क्रो म्हणजे कावळा. एलिफंट. एलिफंट म्हणजे हत्ती. जिराफ. जिराफ. जिराफ म्हणजे जिराफ. अशा प्रकारे ही गोष्ट आहे. तुम्हाला गोष्ट आवडली का? हो. गोष्ट समजली का? हो. बघा आता इथं काय सांगितलेलं आहे, असाइन द रोल्स अँड एनकरेज चिल्ड्रन टू इनॅक्ट द स्टोरी. आता मुलांना ह्यामधील ही गोष्ट ऐकवा आणि त्यांना त्यांच्या भाषेमध्ये सादरीकरण करण्यास सांगा. जे की आम्ही आता आज जस्ट आम्ही गोष्ट शिकवली. उद्या परवा 2 दिवसात आम्ही मुलांना एक खेळ, कोणाला ससा बनवणार, कोणाला मोर बनवणार, कोणाला उंदीर बनवणार आणि त्यांच्याकडनं ही गोष्ट आम्ही प्ले करून घेणार, म्हणजे नाट्यीकरण करून घेणार. एनकरेज द चिल्ड्रन टू रिटेल द स्टोरी बाय चेंजिंग कॅरेक्टर्स अँड फूड आयटम. म्हणजे मुलांना एनकरेज करा. इथं आता ह्यानी कुणी सशानं गाजर आणले तर सशानं सफरचंद आणलं तर काय होईल, किंवा इथले प्राणी बदला आणि मुलांना अशी एक, भले त्यांनी स्वभाषेत आपल्या मातृभाषेत गोष्ट बनवू दे, परंतु मुलांना एनकरेज करा. आता फक्त इथं काय करायचं मुलांना बदलताना, मी आणखी एक आयडिया सांगते. आता इथं रॅबिट आहे, समजा इथं डक घेतला आणि डकनी ॲपल आणलं तर इथं काय येणार, आय हॅव अ ॲपल, लेटस मेक. ॲपलचं काय बनवतो आपण, ज्यूस बनवतो, किंवा बदाम शेक, काय फ्रूट सॅलड पण बनवतो ॲपलचं, आहे की नाही. असं मुलांना बनवण्यासाठी एनकरेज करा. ह्या आठवड्याभरात आम्ही तेही घेऊ, त्याचा व्हिडिओ देखील आम्ही बनवू. पण मला वाटतं आता एकंदरीत तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. सोबतच इथं सूचना काही दिलेली आहे, रिलेट दिस स्टोरी टू द इव्हेंट बालानंद मेळावा. आपला जो बालानंद मेळावा असतो, आपला असतो ना, गेल्या वर्षी आपण डान्स केला होता बालानंद मेळाव्याला. मग तुम्ही ह्या गोष्टीची छान तयारी करा. बालानंद मेळाव्याला किंवा 15 ऑगस्टला ह्याचं आपण काय करू, मस्तपैकी सगळ्यांसमोर सादरीकरण करूयात. चालेल. आता पेज पुढचं बघूयात. पुढच्या पेजवर काय आहे, लिसन अँड रिपीट. ऐका आणि माझ्या मागे म्हणा. हलवा. हलवा. हलवा म्हणजे गाजराचा हलवा. इडली. इडली. इडली माहिती आहे सगळ्यांना. सांबर. सांबर. सांबर कशासोबत खाता तुम्ही, इडली. वडा. हां, छान. आमरस. आमरस. कशाचं बनवतात आमरस, आंब्याचं. ओके. सूप. सूप. सूप कशाचं बनवतात, पालेभाज्या किंवा टोमॅटोचं. पुरणपोळी. पुरणपोळी. आवडते का खायला सगळ्यांना पुरणपोळी, त्याच्यासाठी गोळ लागतो. हां. ज्यूस. ज्यूस. आता हे पदार्थ तर तुम्ही सगळ्यांनी हलवा खाल्लाय का, इडली, सांबर, आमरस, सूप, पुरणपोळी, ज्यूस. छान. आता इथं बघूयात काय आहे, लुक ॲट द पिक्चर अँड मॅच द टेस्ट विथ देम. आता इथं काय सांगितलेलं आहे, हे पिक्चरकडे पहा आणि ह्याची टेस्ट मॅच करा. मला वाटतं हा व्हिडिओ फार मोठा होतोय. आत्ता सध्या तरी आपण हा गोष्टीचा व्हिडिओ इथं एंड करूयात आणि ह्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ, कारण ह्याच्यावरती मी भरपूर प्रमाणात असे प्रश्न काढलेले आहेत जे मुलांकडून वाचून त्यांना प्रश्न विचारून उत्तरं घ्यायची आहेत. हे घेऊयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ही गोष्ट वाचण्याचा, गोष्ट समजून घेण्याचा आणि इथं जी ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे ती ॲक्टिव्हिटी पूर्ण करून घेण्याचा सराव करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये पेज नंबर 12वरील ही सर्व ॲक्टिव्हिटी घेऊन. मानो गोष्ट आवडली, समजली. प्रत्येकाला मी एक डायलॉग देणार आहे, पाठ करणार, सादरीकरण करणार. ओके, बाय. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा.